असे वारकरी म्हणत होते की दरवर्षीपेक्षा यावर्षी वारीमध्ये भरपूर वारकरी आहेत. पण आषाढी वारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे पंढरपूर आणि विठुरायाचं मंदिर, चंद्रभागेचा घाट आणि आणि ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम या जयघोषाने दुमदुमलेली पंढरी. आषाढी वारीच्या निमित्तानं दरवर्षी पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मोठीच गर्दी झालेली असते. दूरदूरच्या गावातून, खेड्यापाड्यातून हातात भगवा झेंडा घेऊन, गळ्यात तुळशीची माळ घालून, मुखी विठ्ठल नामाचा जयघोष करत वारकरी पंढरीच्या दिशेने येतात. आणि अशा या आपल्या पांडुरंगाच्या भक्ताची सेवा करण्याची संधी आम्हाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मिळाली. आमच्याकडे दरवर्षी वारकऱ्यांना जेवायला घालण्याची परंपरा आहे. वारकऱ्यांना अन्नदान केलं की पुण्य मिळतं, असं आपल्याला आपली मोठी माणसं नेहमीच सांगतात. पण खरं सांगायचं तर आम्ही हे पुण्य मिळावं म्हणून करतो की विठुरायाच्या भक्तांची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून करतो हेच कळत नाही. कारण एखादा वारकरी पोट भरून जेवून मनापासून म्हणतो, माऊली खूप छान जेवण झालं, तेव्हा मनाला मिळणारं समाधान शब्दात सांगता येत नाही. कधी कधी मन असं सांगून जातं की आपण वारकऱ्याला जेवण वाढत नाही, स्वतः विठ्ठलालाच नैवेद्य वाढतोय. जेवणं वगैरे आटोपली नंतर आम्ही आज वाखरीला पालखीचं दर्शन घ्यायला जाणार होतो. त्यामुळे आम्ही निघालो होतो. म्हटलं वाटेत ज्या भेटतील पालख्या त्याचंही दर्शन घेऊ. खूप दिवस झालं आम्ही वाखरीला दर्शन घ्यायला जात नाही. कारण इथं म्हणजे हायवेलाच सगळ्या पालख्या येत असतात आणि त्यांचं दर्शन होतंही. पण म्हटलं यावर्षी जावं पालखी तळावर आणि तिथलं वातावरणही बघावं कसं आहे आणि पालख्याही भेटतील, त्याचं दर्शन होईल आपलं, म्हणून आम्ही निघालो होतो. तर इथं पालखी तळावर आल्यानंतर खूप मोठी अशी भली मोठी वेस दिसली. खूप छान डेकोरेशन केलं होतं, पालखी तळ खूप छान सजवला होता. आणि आम्ही गेलो त्यावेळेस तुकाराम महाराजांची पालखी नुकतीच हललेली आम्हाला रस्त्यात भेटली. आम्ही दर्शन घेतलं. नंतर ज्ञानोबा रायांची पालखी निघाली होती, मग त्यांचंही दर्शन घेतलं. येत येत रस्त्यामध्ये वारकरी भरपूर असे भजनात वगैरे दंग होते. कोण फुगड्या खेळत होतं, कोण म्हणजे असं चाललं होतं. तर म्हटलं चला आपण ही एखादी फुगडी खेळावी, म्हणून आम्ही मस्त अशी फुगडीही खेळलो आणि वारकऱ्यांबरोबर दंग होऊन नाचताना किंवा फुगडी खेळताना इतकं भारी वाटत होतं ना. आता तुम्हीच बघा, लाखोच्या पटीने जे लोक आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये विठ्ठल नामाचा गजर आहे. आणि अशा वातावरणात म्हणजे हे जे वातावरण आहे ते किती शुद्ध असेल आणि या वातावरणात किती पॉझिटिव्हिटी निर्माण झाली असेल. आणि इथं प्रत्येकाच्या तोंडात एकामेकांसाठी माऊली हा शब्द असतोय. प्रत्येकजण एकामेकाला माऊली माऊली म्हणत असतोय आणि ह्या एका शब्दानं कितीतरी पटीनं एकामेकांविषयी आदर निर्माण होतो. इथं सगळे समान असतात, कोण लहान नाही, थोर नाही, मोठा नाही, छोटा नाही, सगळेजण माऊलीच असतात, ज्यांना आपल्या देवाला भेटायची, आपल्या विठुरायाला भेटायची ओढ निर्माण झालेली असते. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली.